कसे आहेत? बरे आहेत तुम्ही? मी बरी आहे एकदम. आणि मी ना मूग घातले होते भिजत. आता इकडं थंडी जास्त आहे, कमी नाही, म्हणून ते 2-3 दिवस लागले. हे बघ मोड यायला. हे बघ कसे आलेत कोंब बघा. कारण ह्याची भाजी ना मला फार आवडतात, फार म्हणजे फार. कारण माझ्या मिस्टरला मला एकदम आवडते. हे बघ किती घातले होते बघा मी. हे बघ अर्धा किलो ना फुल टाकले होते मी ह्याच्यात भिजून पाण्यावर. आता त्याचे मी हे बघ हे भाजी बनवणार आहे. किती चांगले मोड आलेले आहेत बघा. थोडीशी बनवणार, नंतर उद्या पण बनवायला पाहिजे. थोडे थोडे खायला भेटतात ना, आणि आरोग्याला पण चांगले असतात हे. हे बघ बघा किती छान कोंब आलेले आहेत, बघितलं? याची भाजी ना मला फार आवडते. आणि आज गणेश जयंती आहे ना, म्हणून मी विदाऊट हे घालणार आहे, कांदा नाही. कांदा लसूण मी यूज करत नाही मंगळवारचं वगैरे. कारण गणपतीला फार हे मनामध्ये श्रद्धा आहे माझ्या. कारण माझ्या मिस्टरचा पण फेवरेट आहे गणपती. ह्याची भाजी बनवणार आहे करविल आणि सासवा फोडणी देऊन. आणि हे काल माझ्या पप्पाने केळी आणलेली गावठी, म्हणजे त्याने लावलेली घरी भाजीची केळी. केवढी मोठी मोठी आहे बघा. ही मी फ्राय करणार आहे. आणि मला ही पण माझी फेवरेट आहे, म्हणून पप्पाने मला काल 4 देऊन गेला. हे तुझ्यासाठी आणलेले आहे, हे तुला ठेव, तू करून खा म्हणून. बघितलं? आज माझी मज्जा आहे. डाळ बनवणार आहे. आणि मी सकाळी ब्रेकफास्टला मेथीची भाजी ना, मसाला भाजी बनवलेली, त्याची पण तुम्हाला रेसिपी देईल हा मी. आणि हे मुगाची भाजी आणि केळी फ्राय. चला आपलं जेवण नंतर दाखवते तुम्हाला. हे ना ह्याला मोड बघा किती चांगले एकदम झणझणीत आलेले आहे ना, बघू शकता ना तुम्ही. हां, आणि माझ्या मिनी ब्लॉगला भरपूरचं प्रेम द्या. हे बघ ह्याची भाजी तुम्हाला दाखवेन कशी बनवते ती. चला तर, धन्यवाद तुम्हाला सर्वांना. बाय बाय.